नमस्कार. रेग्युलर मेकअप करताना काय वापरलं पाहिजे? बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा फाउंडेशन किंवा कन्सिलर हे वापरून आता कंटाळा आला आहे. सो आज एक असं नवीन प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, जे तुम्ही रोजच्या मेकअपपासून ते ग्लॅम मेकअप लुकपर्यंत वापरू शकता. इतकं सुंदर असं हे प्रॉडक्ट आहे आणि माझं फेवरेट प्रॉडक्ट झालेलं आहे हे. तर सुरू करूयात आपण व्हिडिओला. सगळ्यात आधी मेबेलिन फिट मीचं हे मी प्रायमर लावलेलं आहे ड्यूवी प्लस स्मूथ स्किनसाठी. सो तुम्हाला जर छान ड्यूवी स्किन हवी असेल तर डेफिनेटली हे प्रायमर वापरा. अदरवाईज यांचं ऑइली स्किनवाल्यांसाठी देखील प्रायमर येतं, ते देखील वापरलं तरी चालेल. प्रायमर ऑप्शनल असतं, बट मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला जास्त काळासाठी मेकअप ठेवायचा असेल तर डेफिनेटली वापरा. आता जे प्रॉडक्ट मी बोलत होते ते आहे लॅक्मेचं हे मेकअप प्लस स्किन केअरवालं व्हायटमिन सी सुपर ग्लो स्किन परफेक्शन टिंट. आता मेकअप प्लस स्किन केअर याला का म्हणलेलं आहे, कारण याच्यामध्ये व्हायटमिन सी आहे, शिवाय याच्यामध्ये फाउंडेशनचा टिंट देखील आहे. सो 2 in 1 तुमचं काम होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण रोजचा मेकअप करतो तेव्हा आपल्याला बीबी क्रीम, सीसी क्रीम, कन्सिलर लावावं लागतं. सो त्याच्याऐवजी जर तुम्ही हे प्रॉडक्ट वापरलं तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही सॉर्टेड आहात. सो तुम्ही बघितलं याचा जो ॲप्लिकेटर आहे तो खूप छान आहे. तुम्ही इतक्या छान इझिली तुमच्या स्किनवर लावू शकता. मी तुम्हाला माझ्या अर्ध्या चेहऱ्यावर हे लावून दाखवत आहे. सगळ्यात आधी पूर्ण चेहऱ्याला लावलं आणि बोटाच्या मदतीनेच या साईडला मी ब्लेंड करत आहे, दुसऱ्या साईडला मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करून दाखवणार आहे. सो ब्लेंड केल्यानंतर तुम्ही बघताय माझ्या स्किनला इतका छान हा शेड मॅच झालेला आहे. बाय द वे मी हा शेड मॉलमध्ये जाऊन छान चेक करून घेतलेला आहे. वॉर्म न्यूड माझा शेड आहे. सो शेडबद्दल मी तुम्हाला सांगेल, नक्की चेक करून बघा. इथे तुम्ही डिफरन्स बघू शकता. माझी ही स्किन किती छान फ्लॉलेस दिसत आहे, इव्हन टोन दिसत आहे आणि माझा जो स्किन टोन आहे तो पण आहे तसा दिसत आहे. सो हे खूप मला प्रोडक्ट आवडला आहे. शेड फक्त तुम्ही तुमचा चेक करून नक्की घ्या. सो डिफरन्स बघितल्यानंतर आता मी दुसऱ्या साईडला पूर्ण हे टिंट छान लावून घेत आहे. पहिल्यांदा बोटांच्या मदतीने व्यवस्थित लावलं, गळ्याला लावलं, गळ्याला बोटानेच ब्लेंड केलं. त्याच्यानंतर आता मी ब्युटी ब्लेंडरने तुम्हाला लेफ्ट साईडचं छान ब्लेंड करून दाखवते. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करताना तुम्ही बघू शकताय इतकी छान फ्लॉलेस फिनिश मिळालेली आहे आणि एक छान ड्युवीनेस दिसत आहे, छान चमक चेहऱ्यावर दिसत आहे आणि माझी ओरिजिनल स्किन वाटत आहे. थोडंसे तुम्ही पिंपल्स पण बघता, 1-2 दिसत आहेत, पण तरी देखील इतकं छान नॅचरल लुक दिसतोय. सो खूप हाय कव्हरेज हे नाही आहे, बट आपल्याला रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट आहे. सो मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल, तुम्हाला जर वाटत असेल तर शेड चेक करून नक्की हे स्किन टिंट घेऊन या. त्याच्यानंतर ग्लॅम लुककडे आपल्याला जर वळायचं आहे तर डेफिनेटली इथे मी कन्सिलर वापरणार आहे हायलाईट करण्यासाठी थोडंसं लाईट शेडचं. सो एलेगलचं हे प्युअर बीच कन्सिलर मी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अंडर आईजला, नाकावर, त्याच्यानंतर अराउंड माय माउथ, कपाळावर हे लावून घेतलेलं आहे. पुन्हा डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतलेलं आहे आणि त्यांनी छान त्याला ब्लेंड करून घेत आहे. आता जसं मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं लावून, त्याच्यातच तुम्ही पावडरने सेट करून तुमचा रोजचा लुक तयार करू शकता. पण जर तुम्हाला छान पार्टी लुक हवा असेल, दिवसभर टिकणारा, वेडिंगवाला किंवा आणखीन कोणता लुक हवा असेल की जो तुम्हाला दिवसभर राहावा असं वाटत असेल तर डेफिनेटली या पुढच्या प्रोसेस आपल्याला करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला दाखवत आहे. तर बेसिकली फेस्टिव्ह सीझन आलेला आहे म्हणून मी तुम्हाला हा एक ग्लॅम लुक दाखवत आहे फेस्टिव्ह सीझनसाठी. तर तुम्ही बघताय छान मी हे ब्लेंड करून घेतलेलं आहे कन्सिलर. सो कन्सिलर छान ब्लेंड झाल्यानंतर आता मी एक क्रीम टिंट लावणार आहे स्विस ब्युटीचा कोरल कँडी शेडमधला. खूप छान क्रीम टिंट आहे हा आणि तुम्ही बघू शकता ब्युटी ब्लेंडरच्याच मदतीने, पहिल्यांदा मी बोटाच्या मदतीने त्याला लावला आणि मग ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेत आहे. एकदम नॅचरल असा शेड आहे आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये किंवा सकाळचा जर लुक तुम्हाला लुक करायचा आहे तर एकदम परफेक्ट हा शेड आहे, तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. सो ब्युटी ब्लेंडरने छान मी असा सटल शेड लावून घेतलेला आहे ब्लशचा. त्याच्यानंतर मी मेबेलिन फिट मीची लूज पावडर घेतली आहे नंबर 20 शेडमध्ये लाईट मीडियम आणि तुम्ही बघताय पावडर पफच्या मदतीने मी पहिल्यांदा फक्त अंडर आईजला व्यवस्थित लावून घेत आहे, कारण सगळ्यात आधी तिथे क्रीजेस येतात आणि इथलं जे कन्सिलर आहे किंवा प्रोडक्ट आहे ते सेट करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर अराउंड माय माउथ ही पावडर लावून घेतलेली आहे, नाकावर थोडी आणि कपाळावर थोडी. सो इतकीच आपल्याला पावडर लावायची आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यावर जी राहिलेली पावडर आहे ती पूर्ण चेहऱ्यावर सेट करू शकता. त्याच्यानंतर क्रीम टिंट लावल्यानंतर मी थोडंसं एक मेबेलिन फिटमीचंच ब्लश घेऊन, पावडर ब्लश घेऊन ते थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि पण तुम्ही लुक बघू शकता, अजिबात केकी दिसत नाही, खूप छान दिसते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट जे वापरलेलं आहे ते आहे ELFचं हॅलो ग्लो फिल्टर आणि याच्यामध्ये माझा शेड आहे मीडियम आणि तुम्ही बघू शकताय फक्त याचं जे झाकण आहे तेच राहिलेलं आहे. दुसरे जे प्रोडक्ट आहे ते मी एका दुसऱ्या डब्यात काढून ठेवलेलं आहे, कारण ते माझ्याकडनं फुटलं, त्याच्यामुळे मला ते वेगळ्या याच्यामध्ये शिफ्ट करावं लागलं. पण इतकं सुंदर प्रोडक्ट आहे हे. डेफिनेटली मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला छान ग्लो हवा असेल चेहऱ्यावर तर हे प्रोडक्ट नक्की घ्या. आणि तुम्ही बघितलं इतकं असं प्रोडक्ट मी घेतलेलं आहे नाकावर, त्याच्यानंतर आयब्रो बोनवर, त्याच्यानंतर चिक्सवर, हनुवटीवर हे प्रोडक्ट मी लावून घेतलं बोटाच्या मदतीने आणि ब्युटी ब्लेंडरने त्याला छान ब्लेंड करून घेत आहे. सो इतकंसं प्रोडक्ट लागतं पण इतकी छान शाईन येते स्किनवर आणि वेगळ्या हायलायटरची पण तुम्हाला गरज भासत नाही. सो डेफिनेटली मी हायली रिकमेंड करते हे प्रोडक्ट. त्याच्यानंतर पॅकचा आयब्रो जेल मी घेतलेला आहे आणि त्याने छान आयब्रो फिल करून कोम करून घेतलेले आहेत.
हे पण मी हायली रिकमेंड करते. खूप वेळ टिकून राहतं हे जेल आयब्रोजवर आणि खूप छान आयब्रोज दिसतात. शेड फक्त तुमच्या आयब्रोच्या कलरप्रमाणे घ्या. त्याच्यानंतर हुडा ब्युटीचं हे न्यूडवाला पॅलेट घेतलेला आहे. याच्यातला ब्राऊन शेड घेतला आणि पूर्ण आयलिडला आणि लोअर आयलिडला पण हा शेड मी छान लावून घेतलेला आहे. सो हा जो ब्राऊन शेड आहे आपण आयलिडवर लावल्यानंतर एक वेगळाच डिफरन्स आपल्या चेहऱ्यामध्ये दिसतो आणि खूप छान स्ट्रक्चर दिसतं. खूप छान आईज पण दिसतात. म्हणजे आईज जे आहेत ते छान कॉन्ट्रोल केल्यासारखे दिसतात. सो डिफरन्स तुम्ही इमिजिएटली बघू शकताय. त्याच्यानंतर एक हा जो हायलायटिंगवाला शेड आहे म्हणजे शिमरवाला तो मी घेतलेला आहे आणि इनर कॉर्नरमध्ये तुम्ही बघू शकताय तो मी अशा पद्धतीने लावत आहे. फक्त इनर कॉर्नरमध्ये लावायचा आहे आपल्याला हा शेड. पूर्ण आयलिडवर किंवा हाफ आयलिडवर देखील लावायचा नाही. आणि नंतर मी एकदम कॉर्नरला जिथे आपण आयलायनर लावतो आणि जशा पद्धतीने आयलायनर लावतो विंग आयलायनर तिथे मी हा शेड लावून घेतलेला आहे थोडंसं ती चमक येण्यासाठी. त्याच्यानंतर अगेन मी पुन्हा रेव्हलॉनचं हे काजळ घेतलेलं आहे. अप्पर वॉटर लाईनला हे छान मी लावून घेत आहे. अप्पर वॉटर लाईन तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. काजळ कोणतंही घ्या तुमच्या आवडीचं. अप्पर वॉटर लाईनला काजळ लावलं तर आईज खूप छान दिसतात. त्याच्यानंतर मेबेलिनचं हे मी आयलायनर घेतलेलं आहे आणि विदाऊट कट हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आयलायनर. सो हळूहळू आयलायनर लावा. अशी प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्ही लावू शकता. अगदी हलकंसं आपल्याला विंग काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला आतल्या साईडने ओढत जायचं आहे किंवा आतल्या साईडने ड्रॉ करत जायचं आहे अर्ध्यापर्यंत आणि नंतर मग पुन्हा इनर कॉर्नरपासून मिडलपर्यंत ड्रॉ करत आणा. ही खूप सोपी पद्धत आहे आणि असं जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर डेफिनेटली आयलायनर तुम्हाला खूप छान लावता येईल आणि थोडंफार इकडे तिकडे नेहमीच होत राहतं त्याला नक्कीच फिक्स करता येतं. सो त्याच्यानंतर आयलॅशेस मी छान कर्ल करून घेतलेल्या आहेत कारण आपल्या आयलॅशेस छान दिसाव्यात कारण त्याने आपल्या आयलॅशेस जे आहेत छान फ्लटरी दिसतात. त्याच्यानंतर मेबेलिनचा हा लॅश सेन्सेशनल मस्कारा मी घेतलेला आहे. हा पण डेली यूजसाठी आणि वॉटरप्रूफ आहे. खूप छान आहे. तर मी छान मस्कारा लावून घेतलेला आहे अप्पर लॅशेसला लोअर लॅशेसला. त्याच्यानंतर अगेन माय फेवरेट लिपस्टिक लॅक्मेची आहे. ही लॅक्मे मूस लिपस्टिक आहे. ही खूप सुंदर आहे. क्रिम्सन सिल्क याचा शेड आहे तुम्ही बघू शकताय. खूप अगदी टोमॅटो रेड नाही आहे पण इतका सुंदर दिसतो हा लावल्यानंतर आणि माझी ड्रेसवर रेड कलरची ओढणी आहे. सो परफेक्ट मॅच होता. पण पूर्ण तीच लिपस्टिक लावण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे थोडीशी ब्राऊन लिपस्टिक किंवा थोडीशी न्यूड लिपस्टिक आपल्याला त्याच्यावर लावायची आहे. तर तो जो माझा कलर आहे क्रिम्सन सिल्क तो थोडासा सेटल झालेला आहे इथे आणि त्याच्यावरती एक न्यूड कलरची लिपस्टिक लावल्यामुळे आणखीन छान आणि डिफरंट कलर दिसत आहे लिपस्टिकचा आणि या ड्रेसवर तुम्ही बघू शकता इतकी छान जाते ही लिपस्टिक. सो इथे लिपस्टिक लावून झालेली आहे. पूर्ण मेकअप झालेला आहे. सगळ्यात शेवटी मी पुन्हा टचअप करते ELF ग्लो फिल्टरचा. त्याने छान एक शाईन दिसण्यासाठी चेहऱ्यावर किंवा छान एक ड्युव्हीनेस दिसण्यासाठी हे मी लावत आहे. सो तुमच्याकडे जर वेगळं हायलायटर असेल लिक्विडवालं किंवा क्रीमवालं किंवा पावडरवालं तर ते देखील तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर पॅकचा हाफ मेकअप फिक्सर मी इथे वापरलेला आहे. पूर्ण चेहऱ्यावर छान स्प्रे करून घेतलेला आहे आणि येस छान इयरिंग्स घालून बिंदी लावून म्हणजे टिकली लावून इथे मी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर हा मेकअप झालेला आहे. कोणत्याही फंक्शनमध्ये पार्टीमध्ये तुम्ही करू शकता. फेस्टिवल्स आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली हा मेकअप करू शकता. सो रक्षाबंधनसाठी बेसिकली हा लुक खूप छान आहे आणि मला असं वाटतं दरवेळेस रक्षाबंधनसाठी मी लॅक्मे CC क्रीम घेऊन हा मेकअप येते बट आज लॅक्मेचाच एक भाऊ मी आणलेला आहे. सो व्हायटॅमिन C स्किन टेंट हे लॅक्मेचं वापरलेलं आहे आणि खूप सुंदर फ्लॉलेस हा लुक क्रिएट इथे झालेला आहे. साधं सिम्पल हे प्रोडक्ट वापरून आपण इतका छान मेकअप लुक करू शकतो. रोजचा मेकअप करा, फेस्टिव्ह मेकअप करा, कोणताही लुक करा बट अशा ट्रिक्स वापरून नक्की ट्राय करा आणि आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.